माझं काही ठरलेलं वगैरे नव्हतं की मी बोलणार आहे म्हणून, पण मी जस्ट असंच तिथं बसलेली, तर मी तुम्हाला बोलले की हे काय, तर मग तुम्ही मला एक्सप्लेन केलं. आणि माझं नाव श्रुती पैठण आहे. मी इथेच औरंगाबादचीच. आणि मी काय नाही, माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे माझं फर्स्ट लव्हबद्दल. आणि थोडं मी फर्स्ट टाइम बोलते हे सगळं. आणि फर्स्ट टाइम मी माईक हातात घेतलाय, मी बॅक बेंचर आहे, मी हे सगळं कधीच नाही केलंय. तर इथे सगळेच आपल्यासारखे दिसले म्हणून मला असं वाटलं की मी पण बोलली पाहिजे, तर दॅट्स वाय मी बोलतीये. पहिल्या प्रेमात पडल्यावर सगळ्यांना असं वाटतं लाईट्स ऑफ माय लाईफ किंवा रेस्ट ऑफ माय लाईफ. सगळ्यांना असं वाटतं की खूप काहीतरी वेगळं आहे, बटर्स सगळे काहीतरी खूप नवीन नवीन वाटतं, खूप चांगलं वाटतं. आणि असं वाटतं की हाच व्यक्ती आहे की लाईक आपल्याला जो मरेपर्यंत सोबत साथ देईल, पण तसं काही नसतं. खूप वर्षानंतर असं कळतं की नाही यार, तसं नाही आहे. किंवा काही अप्स अँड डाऊन्स येतात मध्ये, किंवा आपण किती जरी मॅच्युअर असलो आणि किती जरी ते मॅच्युअर आणि डिसिजन घेतलेलं असतं की नाही हा व्यक्ती आहे, पण असं नसतं. खूप वेळेनंतर किंवा खूप काळानंतर काही गोष्टी अशा होतात की आपण सोबत नाही राहत. आणि मग त्यावेळेस असं वाटतं की नाही यार, आता आपलं काहीच नाही, सगळी संपली लाईफ. बिकॉज असं होतं ना की म्हणजे आपण ठरवतो की हाच एक व्यक्ती आहे आपल्या लाईफमध्ये, बाकी कुणी नाही आहे. म्हणजे असतात ना लाईफमध्ये, लाईक फॅमिली असते, सगळं असतं, पण असं होतं की नाही तोच एक व्यक्ती आहे, त्यालाच आपण सर्वस्व मानलेलं असतं. पण मग तो व्यक्ती गेल्यानंतर मी एक मला स्क्रोल करता करता एक सापडलेलं. मी ते म्हणजे मी 2 वर्ष ॲक्च्युली डिप्रेशनमध्ये होते. आणि मी आत्ता इथे बसून माझ्या बेस्ट फ्रेंडला बोलत होते की हे सगळे लोक, कपल लोक लाईक बर्थडे वगैरे सेलिब्रेट करताय, तर मी म्हटले की हे काही नसतं, मोहमाया आहे. हे नंतर गेल्यावर कळतं आपल्याला की हे फालतूपणा आहे. आत्ता आपल्याला चांगलं वाटतं, पण हे नंतर खूप त्रास ही यारीच आपल्याला लाईक मेमोरीजनी जास्त त्रास होतो. आपण सोबत घालवले क्षण किंवा सोबत केलेल्या गोष्टीत जास्त, मला असं वाटतं त्यांनी जास्त त्रास होतो. आणि मी 2 वर्ष डिप्रेशनमध्ये असताना म्हणजे मला असं होतं की आता काही नाही, संपलं आहे. आणि असं असतं ना की कोणीतरी असतं आपले लाईक बेस्ट फ्रेंड असतात किंवा मैत्रिणी असतात. मी पुण्याला होते, पुण्यानंतर मी 2 वर्ष मी काही नाही केलं, लाईक एज्युकेशन नाही किंवा कुठे फ्रेंड्समध्ये जाणं नाही, काही नाही, काहीच नाही. आणि माझा बेस्ट फ्रेंड आहे ॲक्च्युली, खूप खूप कूल आहे आणि खूप छान आहे. त्यांनी मला याच्यातून गोष्टीतून तो मला म्हणायचं चल आपण बाहेर जाऊ, चल आपण हे करू, चल आपण ते करू. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली मी खरं सांगू एवढी हे झाली. त्याला खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्हाला, म्हणून आज इथे आलेलो आम्ही. आणि मी माझ्या लाईफचे खूप मोठे मोठे डिसिजन घेते यावर्षी, तर मला असं वाटतं की मी बोलली पाहिजे. आणि हे सगळं लाईक असं वाटतं मला की हे कुणीतरी ऐकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा तू गेला तर माझी लाईफ नाही संपली, आणखीन तर खूप काही बाकी आहे. आणि मी ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये होते 2 वर्ष, तर तेव्हा मला हे भेटलेलं, तर मी ते ऐकवते. जब वो नहीं होता है तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है, शायद उसके ना होने की एक वजह होगी, उसे मैं महसूस करूं. अपने अंदर झांकता हूँ, झांक कर देखता हूँ तो वही होता है मेरे भीतर, सिर्फ किसी और के साथ. उसने शायद खो दिया है मुझे अब, लेकिन मैं अभी भी खुद को पाता हूँ उसके साथ. उसकी झूठी दुनिया में मेरा खुदा को पाना, क्या यही सच है मेरी? आज भी खाली कमरे को देखकर उसे महसूस करना, क्या यही सच्चाई है मेरी? चुकलं असेल थोडं, पण मला हा एक्सपिरियन्स नाही, मी फर्स्ट टाइम माईक हातात घेतलंय म्हणून. आणि मला हे दादा बोलला तर खूप छान बोलला तो. आणि मला आहे ना, म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मी जेव्हा आत्ता बाहेर आले, मी जेव्हा आत्ता सगळं मूव्ह ऑन करून एक लाईफ नवीन सुरुवात करते किंवा खूप नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालू आहेत, तर मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये असतो त्यावेळेस फक्त एकाच व्यक्तीला फरक पडतो, आणि ती असते आपली आई. ज्यावेळेस मी 2-2 दिवस जेवण नव्हते करायचे त्यावेळेस तिला त्रास होतो हे मला तेव्हा नाही कळायचं, पण मला ते आत्ता कळतंय की तिला किती त्रास होत होता त्या गोष्टीचा. म्हणून हे बाकी गोष्टी काही महत्त्वाच्या नसतात. लाईफमध्ये लोक येतात जातात आणि लाईफ खूप चांगली मला असं वाटतं, पण हे खूप नंतर कळतं. आणि मला असं वाटतं की कुणासाठीच आपण थांबायला नाही पाहिजे. मी 2-3 वर्ष माझ्या लाईफमध्ये मी काहीच नाही केलं, तर मला त्या गोष्टीचं खूप रिग्रेट होतं की मी काहीच नाही केलं. म्हणून थांबायला नाही पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आणि जे चाललंय ते खूप चांगलं आहे. आणि
एक व्यक्ती गेला म्हणून आपली लाईफ नाही थांबत. खूप गोष्टी असतात, देवाने खूप चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आपल्या लाईफमध्ये. छान. आणि मला फक्त या सगळ्या गोष्टीतून एकाच व्यक्तीला सॉरी म्हणायचं आहे, माझ्या आईला. बिकॉज ती खूप म्हणजे मी जेव्हा सॅड होते किंवा जेव्हा मी ह्या गोष्टीतून जात होते तेव्हा फक्त तिलाच फरक पडत होता. असं. आणि थँक्स माझा बेस्ट फ्रेंड. थँक्यू.